मी कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर टीका करणार नाही. मी टीकेसाठी तुमच्या स्टुडिओमध्ये आलेलो नाही. माझं काम क्लिअर कट आहे की मला माझ्या भागाला सर्वांगीण विकास करायचा आहे आणि कोल्हापुरात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात हा जो आमचा प्रभाग क्रमांक 11 आहे ह्याचा एक वेगळा आराखडा, एक वेगळं विजन दाखवायचं आहे की जेणेकरून म्हणलं पाहिजे की हा प्रभाग एक श्रेष्ठ प्रभाग आहे, एक चांगला प्रभाग आहे, एक हायटेक प्रभाग आहे. अजेंडा हा क्लिअर कट आहे की भागाचा सर्वांगीण विकास. तुमच्या प्रचारासाठी चक्क सगळ्या भागातल्या महिला एकत्र आल्या, महिला महालक्ष्मीला गेल्या, अंबाबाईच्या चरणी जाऊन साकडं घातलंय. असं भेदभाव त्यांनी वगैरे काय मानले नाही. आमच्यासारखे नेहमीसारखे आमच्या इथलेच राहणारे साधे नागरिक आहेत ते. असाच आम्हाला आमच्या भागात नगरसेवक हवा होता आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही अंबाबाईला साकडं घालायला लागलो की हा ती मदतीचाच उपकार म्हणून आम्ही त्यांच्यासाठी महालक्ष्मीला काहीतरी साकडं घालण्यासाठी आलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणी आमच्या सगळ्यांच्याच आहेत. त्या असं कुठल्या पक्षाच्या नाही. आज जनशक्ती पुढे न चुकता सर्वसामान्य लोकांना या सभागृहात पाठवा. कारण माझी राजकीय पार्श्वभूमी कोणत्या प्रकारची नाही. मी साधा सरळ सामाजिक कार्यकर्ता आहे. पाणी टायमिंगवर येत नाही, फवारणी प्रॉपर होत नाही, रस्त्याच्या समस्या, ड्रेनेजच्या समस्या आहेत. आता तुम्ही जर बघितलं एज्युकेशन एवढं महाग झालंय. त्या सरकारी शाळेत त्यांना आपण सेमी इंग्लिश मध्ये मीडियम मध्ये कंडक्ट करायचं माझा प्लॅनिंग आहे. त्यासाठी मी माझे स्वतःचे जे माझ्या कष्टाचे पैसे जे मी माझ्या इलेक्ट्रॉनिक व्यवसायातून मिळवलं त्यातले काही पैसे खर्च करून भविष्यामध्ये आणि काही सरकारी योजनेचा पैसे आणून मी त्या शाळांना सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कंडक्ट करायचं प्लॅनिंग आहे माझं. जेणेकरून मिडियम क्लास लोकांना जो शैक्षणिक खर्च त्यांच्या अंगावर पडतोय तो त्यांचा खर्च कमी व्हावा. प्रॉपर्टी कार्ड करून द्यायचं एक माझा मानस आहे. त्यासाठी मी आमच्या पक्षश्रेष्ठींशी पण बोलणार आहे. प्रभाग क्रमांक 11 साठी एक स्पेशली ॲम्ब्युलन्स ही स्वखर्चातून स्वनिधीतून मी देणार. कारण आता बघा माणसाचं आयुष्य अतिशय दगदगीचं आयुष्य झालंय. म्हणजे कोविडच्या आधीचा वेळ आणि कोविड नंतरचा वेळ प्रचंड बदललेला आहे. लोकांना आता एका मोकळ्या श्वासाची गरज आहे. त्यासाठी आपल्या भागात जेवढे आमच्या भागात गार्डन आहेत त्या गार्डनला एक सुसज्ज गार्डन करून देणारा पहिला माझा माणूस आहे. तुम्ही कोणत्याही गल्लीत गेला, कोणत्याही टापूमध्ये गेला आणि माझ्या नावाची जर विचारणा केली तर ती लोक सरळ सांगणार की माझ्या जगण्याची पद्धत सांगणार. अतिशय कष्टातून, मेहनतीतून, चिकाटीतून इथपर्यंत आयुष्यात संघर्षमय प्रवास भोगलेला आहे. त्यामुळं राजकारण करण्यासाठी मी या इलेक्शनमध्ये उतरलेलो नाही. एक विजन आहे माझं की आयुष्यातली काही वर्ष आपण या प्रभागाच्या विकासासाठी द्यायची. दर्शक हो नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या प्रभागातील लोकांच्या, नेत्यांच्या आणि तसेच ग्राउंडवरती जाऊन प्रतिक्रिया घेत आलेलो आहे. आणि खरं बघायला गेलं तर प्रत्येक प्रभागाची व्यूहरचना जी आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येक प्रभागाची असणारी लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या जाणून घेऊन तिथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींच्या सोबत आपण संवाद साधत आलेलो आहे. खरं बघायला गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इच्छुक असलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या सोबत सुद्धा आपण चर्चा करतोय, त्यांच्या मुलाखती घेतोय. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सचिन मांगले साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब आपल्या केके न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपला आता प्रचार सुरू आहे. कशा पद्धतीने आता प्रचार सुरू आहे? नमस्कार, माझं नाव सचिन किरण मांगले. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक 11 ड मधून इलेक्शन लढवत आहे. प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे, सुरू आहे. एकंदरीत जर बघितलं तर आम्ही आमच्या स्वामींचं दर्शन घेऊन या प्रचाराचा शुभारंभ केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे आता आमचा. बऱ्यापैकी बघायला गेलं तर तुमच्या प्रचारामध्ये तरुणांचा ओघ जास्त दिसायला लागलेला आहे. तरुणाईला एक आकर्षित करून आपण प्रचार म्हणजे अग्रेसर आहात. कशा पद्धतीने ह्याच्याकडे बघताय? नाही, लोकांनीच ठरवलेली ही इलेक्शन आहे. हा प्रचार मी स्वतः करत नाही. कारण माझी राजकीय पार्श्वभूमी कोणत्या प्रकारची नाही. मी एक साधा सरळ सामाजिक कार्यकर्ता आहे. लोकांनी ठरवले की बाबा ही इलेक्शन आपल्या हातात घ्यायचं. तरुण वर्ग असू दे, महिला वर्ग असू दे किंवा वयोवृद्ध लोक असू देत, ही स्वतःहून प्रचारामध्ये सक्रिय होत आहेत. कारण मी तुम्हाला म्हणलं माझी राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही. त्यामुळे ही इलेक्शन लोकांनी आपल्या ताब्यात घेतली नाही. खरं बघायला गेलं तर साहेब, निवडणूक म्हटल्यावरती मुद्दे महत्वाचे आहेत. प्रत्येक निवडणुकी ही कुठल्या ना कुठल्या तरी एका ठराविक राजकीय मुद्द्यांवरती लढली जाते. तुमची ह्या निवडणुकीला ज्या वेळेला आपण प्रचारासाठी लोकांच्या पर्यंत जात आहे त्यावेळेला असे कोणते मुद्दे लोकांच्या पर्यंत घेऊन जात आहे? तुम्ही जर आता बघितलं तर गेली 5 वर्ष आपल्या कोल्हापूर प्रशासन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात प्रशासक आहे. जर कोल्हापूरची एकंदरीत जर परिस्थिती आता बघितली किंवा आपल्या जर प्रभागाची जर परिस्थिती बघितली तर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ड्रेनेजच्या लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत. बऱ्यापैकी एवढे प्रॉब्लेम आहेत की कॉर्पोरेशनची लोकांच्या म्हणजे कॉर्पोरेशनची यंत्रणा पूर्णपणे ढासळलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या लोकांना ज्या बेसिक सुविधा आहेत
मोठ्या सुविधा तर लांबची गोष्ट आहे, ज्या बेसिक सुविधा त्याही लोकांना मिळत आहेत. म्हणजे पाणी टायमिंगवर येत नाही, फवारणी प्रॉपर होत नाही, रस्त्याच्या समस्या, ड्रेनेजच्या समस्या आहेत. आता तुम्ही जर बघितलं एज्युकेशन एवढं महाग झालंय, ह्या सर्व समस्यांचं कुठेतरी एक निवारण व्हावं या उद्देशाने मी ही इलेक्शन लढवत आहे. प्रभागातले बघत असताना प्रश्न कोणते वाटतात तुम्हाला? या प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न कोणते वाटतात? सगळ्यात महत्वाचं या प्रभागात आता रस्ते आणि ड्रेनेज हे सगळ्यात मोठी अडचण आहे. याच्याबरोबर माझ्या एरियामध्ये काही झोपडपट्टी प्रभाग आहे किंवा काही स्लम प्रभाग आहे. या प्रभागातल्या लोकांना आपण घरांचं नावावर करून घरांना प्रॉपर्टी कार्डचं एक शब्द प्रॉपर्टी कार्ड करून द्यायचं एक माझा मानस आहे. त्यासाठी मी आमच्या पक्षश्रेष्ठींशी पण बोलणार आहे. समाजामध्ये बघायला गेलं तर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये बघायला गेलं तर एक वेगळी दरी आहे. एका बाजूला बघायला गेलं तर म्हणजे पूर्ण ह्या भागातले सगळे इकडचे अर्बन एरिया येतो आणि पलीकडच्या बाजूला जर का वारे वसाहत आणि इकडच्या बाजूला जर का बघितलं तर तिकडची एक दलित वस्ती किंवा थोडासा बॅकवर्ड एरिया येतो. तर ह्या लोकांना, दोन्ही लोकांना एकत्रपणे घेऊन जाऊन नगरसेवक म्हणून तुमची भूमिका कशी आहे? सर्वप्रथम आपल्याला समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊनच काम करायचं आहे. माझी एकंदर जर पार्श्वभूमी बघितली, जर तुम्ही माझ्या प्रभागामध्ये गेला आणि गेले 8-10 वर्ष ज्या पद्धतीने मी सामाजिक कार्य करतोय त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा मतभेद किंवा मनभेद ठेवलेला नाही. छोटा कार्यकर्ता असू दे किंवा मोठा कार्यकर्ता असू दे, मी सर्वांच्या बरोबर समान एक बघत आलोय. म्हणजे माझा अजेंडा हा क्लिअर कट आहे की भागाचा सर्वांगीण विकास. त्यामध्ये जिथं जिथं आमच्या इथं वस्तीमध्ये अडचण आहे, ज्या टापूमध्ये जी अडचण आहे ती अडचण ज्या पद्धतीने प्रशासनाला वचकून सोडवायची ते सोडवण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. माझ्या अंदाजानुसार आतापर्यंत आम्ही केके चॅनलच्या माध्यमातून बातम्या करतोय, लोकांच्या पर्यंत पोहोचतोय, भेटतोय, त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. तुमच्या भागातील, तुमच्या प्रभागातील महिलांनी एकत्र येते म्हणजे एका बाजूला बघायला गेलं तर तुमच्या विरोधात आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीने लाडक्या बहिणींच्यासाठी अशा वेगवेगळ्या अशा ऑफर हे सुद्धा केलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवरती ती निवडणूक देखील लढत आहे. पण अपवादात्मक म्हणूयात आपण की तुमच्या प्रचारासाठी चक्क सगळ्या भागातल्या महिला एकत्र आल्या, महिला महालक्ष्मीला गेल्या, अंबाबाईच्या चरणी जाऊन साकडं घातलंय की तुम्ही निवडून यायला पाहिजे. म्हणजे हे याच्या मागचं हे सगळ्यात महत्वाचं, लाडक्या बहिणी आमच्या सगळ्यांच्याच आहेत, त्या असं कुठल्या पक्षाच्या नाहीत. आज कोणताही पक्ष आपल्या खिशातले का पैसे देत नाही, या सरकारच्या तिजोरीतला हा पैसा जातोय आणि यासाठी कोणाचं ऑब्जेक्शन आहे? हा सर्वसामान्य लोकांपासून, नोकरदार वर्गांपासून भरलेल्या टॅक्स मधल्या पैशातून जातोय. म्हणजे हा पैसा जनतेचाच आहे, कुठल्या एखाद्या विशिष्ट पक्षाचा हा पैसा नाही. हा सर्वसामान्यांचा, नोकरदार वर्गांचा, व्यापारी वर्गांचा, सगळ्यांचा मिळून आलेला पैसा आहे जो माझ्या लाडक्या बहिणीला जातोय. आणि यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचं काय कारण नाही आणि कोणत्याही पक्षाला त्याची मक्तेदारी दिलेली नाही. एखाद्या गव्हर्नमेंटनं एखादी योजना चालू केली तर ती योजना आहे आणि ती योजना कंटिन्युअस चालू राहणार आहे. त्यासाठी त्याचं श्रेय कोणी घेता कामा नये. काही इलेक्शन श्रेय घेऊन लढल्या गेल्या तर आता ती सरकारी योजना झाल्या आणि ते आता सरकार जर विद्यमान महायुतीचं सरकार असेल तर ते सरकारनं केलेलं आहे. तसे काँग्रेसच्या काळात असू दे किंवा ज्यावेळी शिवसेना आमची एकत्र होती त्यावेळी शिवसेना, बीजेपी अशी प्रत्येक सरकारनं वेगवेगळी कामं केली. तर ते त्यांचं मार्मिक काम आहे. त्या कामाचा कोणी मतदारांसाठी यूज करून घेणं हे चुकीचं आहे. आणि राहिलं आमच्या प्रभागामध्ये महिलांना माहित आहे की हा उमेदवार काय पद्धतीने काम करतो. म्हणजे कोविडच्या काळापासून दैनंदिन ज्या त्यांच्या गरजा आहेत, ज्या पद्धतीने महिलांना फेस करावं लागतात. कारण महानगरपालिकेचा नगरसेवक हा बेसिकली माता बहिणींशी जोडला गेलो असतो. म्हणजे त्यांच्या असणाऱ्या पाण्याची समस्या असू दे, ड्रेनेजची समस्या असू दे, जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत त्यासाठी त्यांना नगरसेवक चांगला गरजेचा असतोय. आणि आमच्या जो आता बीजेपीचा विद्यमान नगरसेवक त्यांनी त्यांच्या भागात काय काम केलंय हे तुम्ही तुमच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये घ्या. म्हणजे तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. म्हणजे त्यासाठी मी जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. कारण माझं काम विरोधकांवर टीका करणं नाही, माझं काम आहे भागाचा माझा विकास करणं. मी कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर टीका करणार नाही. मी टीकेसाठी तुमच्या स्टुडिओमध्ये आलेलो नाही. माझं काम क्लिअर कट आहे की मला माझ्या भागाला सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि कोल्हापुरात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात हा जो आमचा प्रभाग क्रमांक 11 आहे ह्याचा एक वेगळा आराखडा, एक वेगळं विजन दाखवायचं आहे की जेणेकरून म्हटलं पाहिजे की हा प्रभाग एक श्रेष्ठ प्रभाग आहे, एक चांगला प्रभाग आहे, एक हायटेक प्रभाग आहे. काय अशा साहेब म्हणजे बघायला गेले तर लोकांच्या अपेक्षा असतात नगरसेवकांच्याकडून? बघा, लोकांच्या आज सर्वसामान्य लोक आहेत. आमच्या भागामध्ये पेट एरिया आहे. लोकांच्या सर्वसामान्यांच्या फार अपेक्षा कमी असतात. त्यांना रस्ते प्रॉपर पाहिजे, पाणी टायमिंगवर यावं, औषध फवारणी व्हावं, ड्रेनेजचं व्हावं, कचरा उठाव प्रॉपर व्हावा, या त्यांची छोट्या मोठ्या अपेक्षा आहेत. तर हे करत अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना लोकांपर्यंत गेल्या जातात. जसं आता माझा एक स्वतःचा मानस आहे की माझ्याकडे काही योजना आहेत की आमच्या इथं काही 3-4 स्कूल्स, शाळा आहेत
त्या सरकारी शाळेत त्यांना आपण सेमी इंग्लिश मध्ये मीडियम मध्ये कंडक्ट करायचं माझा प्लॅनिंग आहे. त्यासाठी मी माझे स्वतःचे जे माझ्या कष्टाचे पैसे जे मी माझ्या इलेक्ट्रॉनिक व्यवसायातून मिळवले त्यातले काही पैसे खर्च करून भविष्यामध्ये आणि काही सरकारी योजनेतून पैसे आणून मी त्या शाळांना सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कंडक्ट करायचं प्लॅनिंग आहे माझं, जेणेकरून मिडियम क्लास लोकांना जो शैक्षणिक खर्च त्यांच्या अंगावर पडतोय तो त्यांचा खर्च कमी व्हावा. आता तुम्ही बोलताना म्हटलं की व्यवसाय खरं बघायला गेलं तर साहेब तुम्ही एक व्यावसायिक आहात. व्यवसाय करणारा माणूस कधी राजकारणाकडे पडत नाही, पण तुम्ही बघायला गेलं तर समाजकारण करत करत तुम्ही राजकारणाची आता एक पायरी चढायचा प्रयत्न करताय. कसा काय या बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मी पहिलाच तुम्हाला म्हणलं मी काय राजकारणी माणूस नाही. आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये 26,101 लोकांची लोकसंख्या असलेला प्रभाग आहे. तुम्ही कोणत्याही गल्लीत गेला, कोणत्याही टापूमध्ये गेला आणि माझ्या नावाची जर विचारणा केली तर ती लोक सरळ सांगणार की माझ्या जगण्याची पद्धत सांगणार. अतिशय कष्टातून, मेहनतीतून, चिकाटीतून इथपर्यंत आयुष्यात संघर्षमय प्रवास भोगलेला आहे. त्यामुळं राजकारण करण्यासाठी मी या इलेक्शन मध्ये उतरलेलो नाही. मला माझ्या प्रभागाचा एक चांगला विकास करायचा आहे. एक विजन आहे माझं की आयुष्यातली काही वर्ष आपण या प्रभागाच्या विकासासाठी द्यायची. या विजन मधून मी व्यवसाय करत करत राजकारणामध्ये आलोय. रस्ते असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, अशा बऱ्याचशा समस्या साहेब अजून प्रभागामध्ये प्रलंबित आहेत. रस्त्यांची अवस्था तर आपण आता बघतोय, तर काय याच्याबद्दल काय वाटतं? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, जे नगरसेवक होऊन गेले किंवा ज्यांनी प्रशासक त्या टापूमध्ये जे आता विद्यमान होऊन गेले, तुम्ही ज्यांचं माझ्या विरोधात जे लढालं त्यांनी त्या भागामध्ये कामच केलेलं नाही. म्हणून तर माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना राजकारणामध्ये येण्याची गरज पडली. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये ज्या भागामध्ये माझे विरोधक नगरसेवक होऊन गेले त्या भागामध्ये गार्डनचं काम मी कोणतीही सत्ता नसताना केलेलं नाही, आणि तेही 7 दिवसामध्ये. तिथल्या स्थानिक महिलांनी हा प्रश्न उचलून धरला आणि आज मला विश्वास आहे की या माता भगिनी 16 तारखेला विजयी गुलाल उधळतील. आता पहिल्यासारखा साहेब सिंगल प्रभाग राहिलेला नाही, 4 प्रभागांचा एक प्रभाग राहिलेला आहे. एका बाजूला बघायला गेलं तर आव्हान देखील आहे, आणि ह्या आव्हानाकडे बघताना कशा पद्धतीने बघताय? कारण 4 प्रभागाचा एक प्रभाग असल्यामुळं सगळ्या लोकांना घेऊन एकत्रपणे जायचं आहे. मग तुमच्यासोबत आता मित्रपक्ष म्हणून काँग्रेस आहे, कशा पद्धतीने तुमची घोडदौड असणार आहे? नाही, काही अडचण नाही. आमच्या प्रभागामध्ये 4ही महाविकास आघाडीच्या सीट्स निवडून येतील. ही इलेक्शन आमच्या प्रभागामध्ये जनतेने हातात घेतलेली इलेक्शन आहे. कारण आमच्या प्रभागामध्ये 3 बीजेपीचे नगरसेवक ह्या 4 प्रभागामध्ये होते आणि 1 काँग्रेसचा नगरसेवक होते, ते जे आता आमच्याबरोबर आहेत. म्हणजे त्या नगरसेवकांचं काम जनतेनं बघितलेलं आहे. त्यामुळे जनतेला आम्ही त्यांच्याविषयी बोलायची गरज नाही, कारण विद्यमान 4 प्रभागामध्ये 3 बीजेपीचे नगरसेवक होते आणि ते असताना त्या प्रभागाची दयनीय अवस्था आहे. जो सिंगल टापू, एक सिंगल नगरसेवक, तोच प्रभाग व्यवस्थित आहे. बाकी 3 प्रभागामध्ये काही नगरसेवकांनी काम केलेलं नाही. त्यामुळे लोकांच्या समोर जाताना लोकांना माहित आहे, लोकांनी ठरवलंय ही इलेक्शन जनतेनं हातात घेतलेली इलेक्शन आहे आणि जनता महाविकास आघाडीच्या या पॅनलला अतिशय प्रचंड बहुमतानं विजय करेल, हा माझा ठाम विश्वास आहे. मगाशी आपण बोलताना बोललात की 5 ते 7 वर्षे गेली की प्रशासक इथं काम करतोय. ह्या प्रशासकांच्याकडून तिथली जी काही कामं प्रलंबित ती झालेली नाहीये. इथून पुढची 5 वर्षांनंतरचा प्रभाग आपण कशा अर्थाने बघू इच्छितो? मी तुम्हाला सांगतो साहेब, तुमच्या मी स्टुडिओमध्ये आज आलोय. तुमच्या रिपोर्टर लोकांना किंवा जेवढा मीडिया आहे, सोशल मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, तुम्ही त्याचे फोटोज काढून घ्या आणि 5 वर्षानंतर आपण या स्टुडिओमध्ये इथंच बसू. त्यानंतर आजचा प्रभाग आणि त्यावेळेचा प्रभाग बघू. त्यानंतर तुम्हाला त्यातला फरक लक्षात येईल. आताचा जो प्रभाग आहे त्या प्रभागाच्या येणारा 5 वर्षानंतर हा एक अतिशय हायटेक प्रभाग होईल. आमचं महाविकास आघाडीचं पॅनल या प्रभागाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाईल. लोकांच्या प्रश्नांसाठी आमचा एक आराखडा तयार आहे आणि त्या आराखड्याला अनुसरून आम्ही चांगल्या प्रभागाच्या दिशेने वाटचाल करू. उद्या खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होईलच, पण तुम्ही तुमच्या प्रभागाच्यासाठी काय नेमकं साहेब विजन ठेवलेलं आहे? मी तुम्हाला म्हटलं ना, ज्या बेसिक सुविधा तर आहेत त्या तर द्यायलाच लागणार. तो जनतेचा मूलभूत अधिकार आहे. रस्ते असतील, ड्रेनेज असतील, कचऱ्यांची साफसफाई असेल किंवा पाणी वेळेवर असेल, औषध फवारणी असेल, ज्या बेसिक सुविधा आहेत ह्या देण्यासाठी कुठल्याही म्हणजे वेळेची गरज पडणार नाही. ह्या तर बाय डिफॉल्ट मिळतील. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या भागातली गार्डन आहेत, ह्या गार्डन आम्ही सुसज्ज गार्डन करेल. कारण आता बघा, माणसाचं आयुष्य अतिशय धगधगीचं आयुष्य झालंय. म्हणजे कोविडच्या आधीचा वेळ आणि कोविड नंतरचा वेळ प्रचंड बदललेला आहे. लोकांना आता एका मोकळ्या श्वासाची गरज आहे. त्यासाठी आपल्या भागात जेवढे आमच्या भागात गार्डन आहेत त्या गार्डन एक सुसज्ज गार्डन करून देणारा पहिला माझा माणूस आहे. सेकंड,
सीसीटीव्ही कॅमेरे हे फार गरजेचे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी एज्युकेशनचं सांगितलं की सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी पूर्ण प्रभागाला ज्या माझ्या शाळा आहेत सरकारी शाळा त्यांना मी कंडक्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि या प्रभागासाठी माझ्यातर्फे मी ॲम्ब्युलन्स फ्रीमध्ये देऊन टाकेन, जेणेकरून लोकांना जो 11th आवरला जो खर्च पडतो किंवा 11th आवरला जी पळापळ असते प्रभाग क्रमांक 11 साठी एक स्पेशली ॲम्ब्युलन्स ही स्वखर्चातून स्वनिधीतून मी देणार. भारतीय जनता पार्टीचा साहेब आपल्या विरोधात उमेदवार आहे, त्यांच्या थ्रू आता जर बघायला गेलं तर प्रचार सुरू आहे की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे. आणि जर का स्थानिक लेवलला जर का आमचं सरकार असेल तर निधीच्या स्वरूपामध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या मध्ये आम्ही अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. ह्याच्याकडे कसं बघतो साहेब? बघा, 5 वर्ष पुन्हा प्रशासक होता. प्रशासक म्हणजे कोण? प्रशासक म्हणजे सरकारच आहे. मग 5 वर्ष सरकार का झोपलेलं होतं का? जर निधी द्यायचा होता तर 5 वर्षात का केला नाही, हा पहिला प्रश्न. बरोबर, द्यायचंच आहे तर एक राजकारणामध्ये, आता मी राजकारणी तर नाही, मी आता हे जे मीडियातून बघतोय एक प्रगोंडा तयार करायचा की देशात, राज्यात, म्हणजे केंद्रात, राज्यात, गल्लीत एकच उमेदवार, हे ना असं काय फार फरक पडत नाही साहेब. गल्लीतल्या लोकांच्या समस्या स्थानिक समस्या आहेत आणि त्यांना त्यांचा स्थानिक उमेदवार पाहिजे जो त्यांच्याशी दररोज कनेक्ट असेल, जो त्यांचं काम करेल, जो त्यांच्याशी संवाद साधेल, ज्याच्यामध्ये इगो अहंकार नसणार, जो तुमच्याशी दररोज येऊन तुमच्या समस्या देऊन त्या समस्याचं निवारण करेल. आणि असा नगरसेवक जनतेने ठरवलेला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार अतिशय बहुमतानं कोल्हापूर येते, यात कुठल्याही प्रकारे शंका बाळगण्याचं काही कारण नाही. निश्चितच साहेब, आव्हान काय कराल लोकांना? माझं सिंपल आव्हान आहे लोकांना की लोकांनी गेल्या 5 वर्षात प्रशासकां काळात लोकांनी कोल्हापूरची अवस्था बघितलेली आहे. त्यामुळे लोकांना माझं स्पष्ट बहुमत आहे की धनशक्ती पुढे न झुकता, खोट्या अपप्रचाराला न बळी पडता, जी जनतेतून लोक आलेले आहेत, जिथं कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही, अशा नगरसेवकांना तुम्ही सभागृहात पाठवा, जेणेकरून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होईल आणि त्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. जो निधी सरकारकडून यायला लागतो कोल्हापूर महानगरावर तो येणारच आहे. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या अपप्रचाराला कुणी बळी पडू नका, धनशक्ती पुढे झुकू नका, किरकोळ पैशांच्या मताला, किरकोळ जे शेवटचे जे विरोधकांचा जी रणनीती चालली आहे त्या कुठल्याही रणनीतीला तुम्ही बळी पडू नका. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून जी लढाई चालू आहे, म्हणजे जनतेची लढाई जनतेच्या पद्धतीने जिंकून द्या. धनशक्ती पुढे न झुकता सर्वसामान्य लोकांना या सभागृहात पाठवा आणि महाविकास आघाडीला अतिशय ताकदीनं विजयी करा. नेत्यांच्या बद्दल साहेब काय सांगाल? आपल्या महाविकास आघाडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा संवाद आहे, अतिशय चांगल्या प्रकारची रणनीती चालू आहे. आघाडीला मध्ये कोणत्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला विरोधाभास नाही. जो तुम्ही महायुतीमध्ये बघितला, तिकीट वाटपांचा जो गोंधळ बघितला, शेवटच्या क्षणापर्यंत यादी ठरत नव्हती, त्यावरून तुम्ही समजून घ्या की विरोधकांची अवस्था काय आणि जे आता सत्ताधाऱ्यांची अवस्था काय. आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचं नियोजन अतिशय नेटनेटकं आहे, कारण आपली लढाई सत्याच्या बाजूने लढाई आहे, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली लढाई आहे. आणि मला ठाम विश्वास आहे की कोल्हापूरची स्वाभिमानी जनता या लढाईमध्ये महाविकास आघाडीच्या पदरात कोल्हापूरची सत्ता देईल आणि कोल्हापूरच्या महानगरपालिकेवर हा विजयाचा रथ आपला अतिशय चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी रोवेल. खरं बघायला गेलं तर मी कुणावरती टीका करणार नाही. माझं जे काही व्हिजन आहे ते इतरांच्या पेक्षा वेगळं व्हिजन आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे आणि माझा व्यवसाय सांभाळत मी या राजकारणाची पायरी चढत आहे. आजपर्यंत बघायला गेलं तर समाजकारण करत आलेलो आहे, अशा पद्धतीचं मत आपल्यासोबत बोलताना सचिन मांगले साहेब यांनी व्यक्त केलेलं आहे. तर केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागाचा आढावा घेत आलेलो आहे आणि त्या आढाव्याच्या अंती कशा पद्धतीनं उमेदवारांचं मत आहे, काय त्यांचे म्हणणं आहे, कशा पद्धतीने त्यांनी प्रभागासाठी व्हिजन ठेवलेलं आहे, यास एक प्रवास जाणून घेण्याचा एक प्रयत्न करत आलेलो आहे. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.